नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान यामधील पाठ क्रमांक 1 लक्षणे सजीवांची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. त्यातील अ, प्रत्येक सजीव स्वतःसारखे आणखी सजीव निर्माण करतो याला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे प्रजनन. दुसरं, टिंबटिंब आणि टिंबटिंब ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. उत्तर, वाढ आणि प्रजनन ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत. तिसरं, अन्नामुळे होणारी सजीवांची वाढ आणि विकास यांना सजीवांचे टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर, पोषण. पुढची रिकामी जागा, सजीवांचे शीर टिंबटिंबचे बनलेले असते. उत्तर, पेशी. प्रश्न क्रमांक 2, पक्षी, मासे, जनावरे हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. पाला-पाचोळा तसेच ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने यांच्या जागा बदलू शकतात. या दोन्ही प्रकारच्या हालचालीत महत्वाचे फरक कोणते? उत्तर बघा या प्रकारे. पक्षी, मासे आणि जनावरे हे सजीव असल्यामुळे ते स्वतःहून हालचाल करून आपली जागा बदलू शकतात. परंतु पाला-पाचोळा, ट्रॅक्टर, बैलगाडी सारखी वाहने स्वतःहून हालचाल करू शकत नाही. त्यांची हालचाल वारा, माणूस, प्राणी किंवा इतर बाह्य शक्तींमुळे होते. म्हणजे बघा, जर पाला-पाचोळा आहे, वारा आल्यामुळे त्याची हालचाल होते. ट्रॅक्टर हा माणूस चालवतो म्हणून त्याची हालचाल होते. बैलगाडी आहे, प्राण्यामुळे ती बैलगाडीची हालचाल होते. म्हणजे स्वतःहून त्यांची हालचाल होत नाही, तर इतर बाह्य शक्तींमुळे त्यांची हालचाल होते. तिसरं आहे, म्हणजेच सजीवांची हालचाल स्वयंचलित असते, तर निर्जीव वस्तूंची हालचाल बाह्य कारणांमुळे होते. पुढचा प्रश्न आहे, अनेक रोगांचे जंतू अतिशय सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी न दिसण्या इतके लहान असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का? तुम्हाला काय वाटते? हे कशावरून ठरवले ते सांगा. उत्तर आहे होय. अतिशय सूक्ष्म सजीवांचेही प्रजनन होते. कारण प्रजनन हे सर्व सजीवांचे महत्वाचे लक्षण आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, प्रत्येक सजीव स्वतःसारखा नवीन सजीव निर्माण करतो. त्यामुळे रोगांचे जंतू सूक्ष्म असले तरी ते सजीव असल्याने त्यांच्यातही प्रजननाची क्रिया होते. पुढचा प्रश्न आहे, सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते हे उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या वागण्यावरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसंगात ते कसे वागतात यांचे अनुभव निरीक्षणे लिहा. उत्तर बघा या प्रकारे. उंदीर आवाज किंवा हालचाल जाणवताच बिळात पळून जातो. दुसरं, मांजर उंदीर दिसला की त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न करते. तिसरं, कुत्रा मालकाचा आवाज ओळखतो आणि अनोळखी व्यक्ती दिसली तर भुंकतो. यावरून सजीवांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव असते व ते त्यानुसार योग्य कृती करतात हे स्पष्ट होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्राण्यांच्या हालचालींचे सुचतील तेवढे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांनी हालचाल करणारे प्राणी यांच्या याद्या करा. बघा, उडणे ही हालचाल आहे. ते कोणते प्राणी करतात? तर चिमणी, कावडा, कबूतर आणि गरुड. दुसरं, सरपटणे, साप आणि पाल हे प्राणी करतात. पुढचं, उड्या मारणे, बेडूक, ससा, कांगारू. पोहणे, मासा, बदक, कासव. पाचवं आहे झाडावर चढणे, माकड आणि खारुताई. सहावं आहे चालणे, गाय, कुत्रा, हत्ती, घोडा. धावणे, घोडा, चित्ता आणि हरिण. अशा प्रकारे या ठिकाणी हालचाली दिल्या आहेत आणि ते कोणते प्राणी करतात यांच्या याद्या आपण केलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 6, वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशा सुचतील तेवढी तुमची निरीक्षणे आणि अनुभव लिहा. उत्तर, झाडांची पाने प्रकाशाच्या दिशेने वळतात. सूर्यफुलाचे फूल सूर्याच्या दिशेने वळते. लाजाळूच्या पानांना स्पर्श केला की ती मिटतात. झाडांची मुळे पाणी व अन्नाच्या दिशेने वाढतात.
तर वेल आधार मिळाल्यावर त्याला गुंडाळून वर चढते. यांवरून वनस्पतींनाही चेतना क्षमता असते व त्या भोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देतात हे स्पष्ट होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कासवे बराच काळ पाण्यात राहतात. थोड्या थोड्या वेळानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे मात्र असे करत नाहीत का? उत्तर आहे या प्रकारे. कासव फुफ्फुसांच्या सहाय्याने श्वसन करते. त्यामुळे श्वास घेण्यासाठी ते थोड्या थोड्या वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर डोके पाण्याबाहेर काढते. दुसरं आहे मासे कल्ल्यांच्या सहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन घेतात. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावरून डोके पाण्याबाहेर काढण्याची गरज पडत नाही. पुढचा प्रश्न आहे खाली बेडकाचा जीवनक्रम उलटसुलट क्रमाने दिलेला आहे. तो क्रमाने येण्यासाठी चौकटीत योग्य क्रमांक द्या. बघा अशा प्रकारे त्यांचा योग्य क्रम आहे. सुरुवातीला पहिली आकृती आहे. या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत. पहिला क्रमांक बघा, दुसरा क्रमांक, त्यानंतर तिसरा क्रमांक व चौथा क्रमांक आणि शेवटी पूर्ण बेडकाची ही आकृती तयार होते. अशा प्रकारे 5 हे क्रमांक व्यवस्थित आपण दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 9. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणाच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. या ठिकाणी कंसात काही शब्द दिलेले होते. त्यातील सजीव कोणते आणि निर्जीव कोणते? तर सजीव आहे फुलपाखरू, मासा आणि झाड. निर्जीव कोणते? तर दगड, सायकल, पुस्तक, हवा, पतंग आणि बस हे आहेत निर्जीव. प्रश्न क्रमांक 10. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दुष्काळात पुरेसा चारा आणि पाणी न मिळाल्याने जनावरांना कोणते परिणाम होतात? दुष्काळात जनावरांना पुरेसा चारा व पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना अन्न व पाण्याची कमतरता भासते. त्यांची वाढ नीट होत नाही. ते अशक्त होतात व अनेक जनावरे आजारी पडतात. काही जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे वाघाचा बछडा मोठा होतो त्याचा विकास होतो का? हे विधान स्पष्ट करा. होय, वाघाचा बछडा मोठा होतो आणि त्याचा विकास होतो. दुसरं, मोठा होताना त्याच्या शरीराची वाढ होते. तसेच तो चालणे, धावणे, शिकार करणे आणि स्वतःचे संरक्षण करणे ही कौशल्ये शिकतो. म्हणजेच वाघाच्या बछड्याची वाढ आणि विकास दोन्ही होतात. उपक्रम आहे नैसर्गिक डिंक कुठून व कसा मिळवतात? अशा प्रकारे आणखी कोणकोणते पदार्थ मिळतात याविषयी माहिती मिळवा. उत्तर आहे या प्रकारे. नैसर्गिक डिंक धावडा, बाभूळ, सालई यांसारख्या झाडांच्या सालीला चिरा दिल्यावर बाहेर येणारा चिकट रस वाढल्यावर मिळतो. त्याचप्रमाणे झाडांपासून इतरही काही पदार्थ मिळतात. सुगंधी तेल, चंदन, निलगिरी यांसारख्या वनस्पतींपासून मिळते. तर रबराच्या झाडापासून मिळते. तर रेझिन पाईन व देवदारांच्या झाडापासून मिळतं. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 1 लक्षणे सजीवांची या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.